ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना ओ जाने बाटले वाले बाटली भंगार बाटली वाले बाटली बाटली वाले बाटली भंगार बाटली वाले बाटली बाटली वाले बाटली वाले बाटली भंगार बाटली वाले बाटली वाले बाटली भंगार तो सॅन्टा क्लॉज नाही, तो भंगार वाला आहे. काय करतोय? अरे बाटलर उचलतोय का? अरे दररोज एक एक बॉटल उचलतो, दर दिवशी 20 बॉटलमध्ये 20 रुपये पोटाला खायला काय नाही म्हणून ह्याला घेतोय, जमवतोय असे बॉटल. अरे पण तू तिथे छान आवाजात बोलतो. अरे पण मग तू एवढा गरीब आहेस, मग इंडियन आयडलमध्ये जा ना, तिथे 1 करोड भेटणार तुला. 1 करोड? हो, आणि तुझा आवाज पण चांगला आहे. हो हो. भंगारवाले भंगार बाटलीवाले बाटली, मीच जिंकणार 1 करोड. भंगार बाटली, अरे भंगार बाटलीवाले भंगार बाटलीवाले बाटली. शाळेला आज सकाळपासून ऑडिशन आहे, घंटा कोण आला नाही. कुठे नेऊन ठेवलेत कंटेस्टंट आमचे, सांगता येत नाही. अरे इंडियन आयडल इथंच आहे का? इंडियन आयडल ओके, तू ऑडिशनसाठी आलाय? हा. हो हो, इथेच सकाळपासून कोण आला नाही. जा बस. ए बाबू, इथं सगळे लिहून घे, तिथे लिहून घ्या नंबर. नंबर हां. अरे कोणतरी आलं. बाबू तुम्हीच का? हो. नंबर द्यायचा होता कसला? ऑडिशनचा. हा बोला. आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर लिंक केलंय का आधार कार्ड? हो हो रेशन कार्ड आहे? हो हो. किती गहू घेतात त्याच्यावर? 5 किलो घेतो. आणि एका वेळेला किती भात शिजवता? 1 किलो तरी. आणि डाळ? डाळ अर्धा किलो. एवढा काय करता? किती जण आहेत? 12 जण आहेत. बापरे, सगळे सिंगर. मग मला सिंगिंगसाठी कुठं कुठं गाण्यामध्ये काय ठरवलं की मला बोलायचं आहे? तुमचा आवाज कसा येतो? हाय, माझा आवाज हाय लो मीडियम. एकदम मग तुमच्यासाठी तुम्ही गाणं आहे. तुम्ही हो काही आहे नाही. अशी म्हणतो. अशी विचारलं मला. चला. अरे तुम्ही तिथे मी भंगार केलं तर तिथे होतात ना? हां, तिथेच होतो. मग इथे कसे? अरे ते इंडियन आयडलने मला सांगितलंय लोक शोधवलं, म्हणून तुम्हाला पकडलं. अच्छा. नेक्स्ट चला, दुसऱ्यांनी या. अरे नमस्कार. हे काय बँडवाले आले की काय? नाही ढोल batch ताशा पथकवाले. बॅच नंबर आहे. बॅच नंबर आहे C12 भंगारवाला. हां. सर तुम्ही आज काय सादर करणार आहात? ओ जाने. ओ जाने. तुम्ही मुळात कुठले आहात? महाराष्ट्रातले आहात? हो महाराष्ट्रातलं. मराठमोळे आहात तुम्ही? हो, मराठमोळे. मग हिंदी काय गाणं बोलताय? असो बोला, तुम्ही गाणं बोलायचं. तुम्ही काम करा, तुम्ही त्यांना गाणं बोलताय की मला ना, मी तुम्हाला मुंबईला नेणार आहे ना, मग उलटे राहा आणि माझ्याकडे तोंड बघून द्या. ओके स्टार्ट. ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में सिर्फ आए भंगार भंगार वाला सलाम भंगार भंगार वाला सलाम भंगार 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 ओ जाने जाना भंगार तुझे दीवाना भंगार बिकने को आए आज जिंदगी में आना सलाम. थँक्यू सर. कसं वाटलं तुम्हाला गाणं?
मित्रा चांगलं गाणं बोललास. ये इथे बस, पाणी पी, थोडं पाणी पी. तुझा काय व्यवसाय काय भंगारवाल्याचा आहे का? हो. म्हणजे तू ते गाणं असं जुळवलंस ना, आ आणि जान आणि भंगारवाला, तेच मला खूप आवडलं. आणि तुझा जो आवाज आहे, तुझा सूर जे ना, तो वरचा स लावतोस ना, हां हां. तो वरचा स वर नको लावूस, खाली लाव, खालचा स लाव. आणि बाकी तू एकदम परफेक्ट आहेस. जर तू असाच जर पुढे जात राहिलास तर मला वाटत नाही तुला कोण मुंबईला येण्यापासून रोखेल. तुला काय वाटतं, तू इंडियन आयडल तर्फे मुंबईत जाऊ शकतोस का? हो हो जाऊ शकतोस. हो. त्यामुळे तुझा आवाज, तुझा परफॉर्मन्स, तुझा हा गिटार SF चा, या सगळ्यांकडे लक्ष देता मी उस्मान पारकर असा निर्णय घेतोय की अस्मित शिंदे उर्फ भंगारवाला आपल्या पुढील भागात अर्थातच मुंबईला येणार आहे. थँक्यू 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 थँक्यू. येस. आता मुंबईला या. हो नक्कीच. पार्ट 2 मध्ये मुंबईला येशील का? हो. जा, तुझा गिटार घेऊन जा. आई तुझ देऊल साजतई, फुलाले डोंगर